गोंज मांस वाहतूक करणाऱ्या इसमाच्या मुंबई नाका पोलिसांनी आवळल्या मुसक्या. दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोलीस अंमलदार गणेश बोरणारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक सफेद रंगाची मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडीत गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस विक्रीसाठी येणार असल्याने सदरबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या सूचनेनुसार पथक रवाना केले. त्यानुसार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास एक सफेद रंगाची मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी ही पखाल रोडने द्वारका बाजूकडे येत असताना पथकास दिसली. त्यावेळी आम्ही पोलीस पथकाने पखाल रोड सावित्रीबाई फुले शाळा या ठिकाणी सदर वाहनास थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकांनी सदर वाहन थांबविले. तिचा क्रमांक MH15 AS 2584 असा आहे. सदर गाडी चालकास गाडीच्या खाली उतरण्यास सांगून त्यास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सलमान शेख वय 34 वर्ष असे सांगितले व तेथून पळून गेला. त्यानंतर सदर इसमाचा शोध घेऊन त्यास मुंबई नाका परिसरातून ताब्यात घेऊन त्याचेकडून 1,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याचे विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार देविदास गाढवे हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सो, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चौहान व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कडाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोना, पोलीस हवालदार देविदास गाढवे, पोलीस अंमलदार गणेश बोरणारे, पोलीस शिपाई नवनाथ उगले, पोलीस शिपाई आकाश सोनवणे अशांनी केली आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.